आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिजूने इतकी आनंदाची बातमी दिली आहे ना की मला असं झालंय कधी एकदा तिची बाळं घरात येतात आणि घरभर खेळतात। सूर्या, मला खरंच खूप आनंद झालाय आणि हा आनंद त्यांच्या लहान पावलाने अगदी वाढतच जाणार आहे बघ। मी तर खूप खेळणार आहे त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगणार आहे मला मावशी नाही माऊ म्हणायचं। भागू माऊ कसलं भारी वाटतंय ना। वय मी पण सूर्या मामा हा ऐकायला ना आतुर झालोय। चला चला तेजू अक्काने एवढी गोड बातमी दिली तर आपलं पण तोंड गोड झालं पाहिजे। राजूच्या हातचा स्पेशल शिरा। नाही हे खाऊच आपण, पण एकदा तेजू आणि धनू इथे आला ना की मग एक मोठं सेलिब्रेशन पण करू। हा म्हणजे काय झालंच पाहिजे, एवढा मोठा आनंद साजरा झाला पाहिजे ना। येऊ का आत? बस आज इकडे कसं काय काय काम होतं का? थोडं महत्वाचं काम होतं। अर्थात आम्ही ज्या कामासाठी आलोय त्यासाठी असं अचानक येणं बरोबर नाही, पण मनात आनंदाची गोष्ट होती। म्हणलं उशीर कशाला करायचा, इथंच येऊन पटकनी बोलून मोकळं व्हावं। कसली गोष्ट? सांगतो की, त्यासाठी तर आम्ही आलो इथं। आम्ही लग्नाची बोलणी करायला आलोय। कोणाची लग्नाची बोलणी? अहो आमचं दाखलं बंधू प्रसादराव नाही का, देवीच्या आरतीचा मान त्यांच्याकडे होता बघा या वर्षी। हा ते आम्ही त्यांच्या लग्नाची बोलणी करायला आलोय। हो, पण इथं आमच्या इथं कसली बोलणी? त्याचं काय, आता तुमच्या दोन्ही बी बहिणीची लग्न झाली आहेत। आता तुमच्या तिसऱ्या बहिणीचा बी लग्नाचा विचार केला असेल की तुम्ही। म्हटलं आम्ही स्थळ सुचवावं तुम्हाला। अहो आमच्या प्रसादरावांसाठी तुमची बहीण राजेश्री आम्हाला पसंत आहे। काय? माझी बहीण तुमच्या घरात? शक्य नाहीये। मी तुमच्या स्थळाचा माझ्या बहिणीसाठी विचारच करू शकत नाही। अहो सूर्यकांतराव, असं हातातानी निर्णय घेऊन नाही चालणार। हे बघा, आम्हाला जे वाटलं तुमच्यापर्यंत पोहोचवावं अशी आमची आजी साहेबांची इच्छा होती, ते आम्ही केलं। आता तुम्ही बी थोडा विचार करून निर्णय घ्यावा। हे बघा, आमच्याकडनं तर या लग्नाला काय बी हरकत नाही। उलट आम्हीच म्हणतोय लवकरात लवकर लग्न व्हावं। आता या सगळ्यासाठी सविस्तर बोलणी करायला आणि तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही परत यूज की। तोपर्यंत तुमच्या घरातल्या सगळ्यांनी आणि तुम्ही बी राजश्री बरोबर बोलणं करून घ्या। येतो आम्ही। शशिकांतराव, आम्ही आमचं मत सांगितलं तुम्हाला। सूर्यकांतराव, हे तुमचं मत नाही, ही तुमची प्रतिक्रिया आहे। आता जुन्या गोष्टी बघता तुमचं बी बरोबर आहे। कोणती बी गोष्ट करताना ती विचारपूर्वक केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे तुम्ही जरा विचार करून निर्णय घ्या। बाकी गोष्टी आपण परत येऊन चर्चा करूच। येतो आम्ही। काय प्रकार आहे हा सगळा? त्यांना हे असं अचानक राजूशी त्यांच्या भावाचं लग्न का करून द्यावं असं वाटत असेल? मला बी कळणं झालं, पण हे लग्न काय होणार नाही। कारण या लग्नाला मी कधीच संमती देणार नाही। त्यामुळं या सगळ्यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही। तुम्ही पण हे सगळं डोक्यातनं काढून टाका। भाऊ, आपण शिरा खात होतो ना, ते लवकर चल। दादा थांब, खाऊ नको। का? तेजू अक्काने आपल्याला एवढी चांगली बातमी दिली म्हणून आपण गोड खातोय ना, मग माझ्या मागे म्हणा काँग्रेस तेजू अक्का, म्हणा काँग्रेस? काँग्रेस
काँग्रेस Congratulations. काँग्रेस खावा खायचं का हा एवढं मोठं कॉलेज होतं की नाही हे मोठमोठ्या बिल्डिंगी आणि प्रत्येक बिल्डिंगचं नाव वेगळंच. मी तर बघतच बसलो, डोळच फिरलं बघ माझे. तेव्हा असं वाटलं ग इथं आपलं कसं निभावं लागणार. मग मीच म्हणलं असं घाबरायचं नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही का आग्रापर्यंत मजल मारून आपल्या महाराष्ट्राची शान राखली, तसंच आपल्याला बी करायचंय. शहरात जायचंय, मोठं व्हायचंय आणि आपल्या गावचा स्वाभिमान राखायचा आहे. कसलं भारी बोलतेस ग तू. कमळे आज इकडं दादा आशीर्वाद दे. आशीर्वाद कशासाठी? अरे मुंबईला निघालोय शिकायला. तिथे जाऊन की नाही मोठ्या कॉलेजात शिकणार आहे, नवीन लोकांना भेटणार आहे, नवीन शिक्षकांकडून लय शिकणार आहे बघ मी. जाता जाता म्हणलं तुम्हा सगळ्यांना भेटून जाऊ, तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कमळे आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. तू फक्त जा आणि गावच्या मातीचा रुबाब काय असतो ना दाखवून दे शहरातल्या लोकांना. सगळ्यांना दाखवून दे गावच्या गारव्यात वाढलेली कमळी शहरातल्या उन्हाला घाबरत नाही. काय होय दादा. थांब हे धर. दादा अरे ह्याच्यात काय जुनी पुस्तक आहेत आणि तुझ्या नवीन कोर्ससाठी लागणारी पण काय काय पुस्तक आहेत. ही घे आणि मन लावून अभ्यास कर. दादा मला माहित होतं तू शहरात शिकायला जाणार आहेस ते, पण मी आधीच काढून ठेवली होती. आणि तशी भागवय माझ्यासाठी तशी तू आहेस. तुला 4 पुस्तकं दिली तर भविष्यात हा फायदा तुझ्या गावातल्या लोकांनाच होणार आहे ना. तुझा दादा म्हणून मीच तुला पुस्तकं घेऊन देणार ना. आणि मला माहिती आहे गावचं गाव सुधारू शकतात ना ते फक्त तुमच्यासारख्या शिकलेल्या पोरींमुळेच. हे तर लई मोठी हो, लई शिक आणि आता भरपूर अभ्यास कर. थँक्यू दादा. मी मुंबईत जाऊन लय शिकेन आणि गावाकडे परत येऊन मोठं कॉलेज बांधेन बघ. हे स्वप्न आहे माझं. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं सोबत असल्यावर मी माझं स्वप्न नक्की पूर्ण करेन एकदम फास्टात. आणि जोपर्यंत माझ्या बहिणीचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला मी पाहिजे ती मदत करीन. आणि तिकडे काय अडचण आली तुला तर एक लक्षात ठेवायचं, तो सूर्यदादा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. काय जशा माझ्या बहिणीत तशीच तू आहेस माझ्यासाठी. आणि तिकडे शहरात गावाकडची पोरगी म्हणून तुला कोणी हलक्यात घेतलं ना तर तिथं जागेवर गावाकडचं पाणी पाजायचं, अन्याय सहन करायचं नाही. हा आणि कोणी त्रास दिला तर मला फक्त एक हाक दे, तू जिथं कुठं असेल तिथं येईन मी तुझ्यासाठी. माझ्या बहिणीला एकटं नाही पडू देणार मी. हे आता रडायचं नाही, आता लढायचं. लय मोठी हो. अरे आपल्याला हे जग जिंकायचंय पोरींनो, लक्षात ठेवा. हा कमळी हे घे. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो. आणि हो आम्हाला विसरू नकोस. विषय आहे का